तळोद्यात धान्य दुकान फोडून 3 लाखाची रोकड लंपास। तळोदा शहरातील कॉलेज रस्त्यावर असलेल्या लक्ष्मी ट्रेंडिंग या होलसेल दुकानात गुरुवारी रात्री चोरट्यांनी धाडसी चोरी केली। दुकानाचे शटर लोखंडी सळीच्या साह्याने तोडून आत प्रवेश करत गल्ल्यातील तब्बल 2,99,350 रुपयांची रोकड चोरट्यांनी चोरी केली आहे। दुकान मालक प्रकाश मनोहर कलाल हे दिवसभर ग्राहकाची ये जा झाल्यानंतर सायंकाळी नेहमीप्रमाणे जवळील हनुमान मंदिरात दर्शनासाठी गेले होते। त्या दिवशी त्यांना उशीर झाल्याने दिवसभरात जमा झालेली रोकड त्यांनी घरी न नेता दुकानातच ठेवली होती। या संधीचा फायदा घेत चोरट्यांनी रात्रीच्या सुमारास दुकान फोडले। चोरट्यांनी दुकानातील गल्ला फोडून रोख रक्कम चोरून नेली, तसेच कपाटे व इतर ठिकाणी शोधाशोधही केली, मात्र त्यांना इतर कोणत्याही मूल्यवान वस्तू आढळली नाही। विशेष म्हणजे यापूर्वी या ठिकाणी 2 ते 3 वेळा दुकान फोडीच्या घटना घडल्या असल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। शुक्रवारी सकाळी दुकान उघडल्यानंतर ही घटना उघडकीस आली। त्यानंतर प्रकाश कलाल यांनी तळोदा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे। घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले। ठसे तज्ज्ञ व श्वान पथकाला प्राचारण करण्यात आले। श्वान पथकाने पूर्वेकडील दिशेला मार्ग काढल्याचे समजते। पोलीस अधिक तपास करत आहेत। प्रकाश मनोहर कलाल, धान्य व्यापारी, लक्ष्मी ट्रेडिंग तळोदा। आपल्या दुकान नेहमीप्रमाणे बंद करत होतो मी। बंद करून मारुती मंदिरावर गेलो आणि बंद करून परत येताना शिल्लक काढणार होतो, पण फोन आल्यामुळे मी फोनवर बोलत बोलत घरी चालला गेलो आणि विसरून गेलो। सकाळी बघितलं तर मला फोन आला की आपली दुकानची चोरी झाली। त्यामुळे घरी दुकानावर आलो ते पैसे चोरले गेले, 2,99,350 रुपये। सकाळी पोलीस स्टेशनला गेलो आणि तक्रार केली।